ज्या बिरोबाच्या साक्षीनं या ठिकाणी हा दसरा मेळावा संपन्न होत आहे। आतापर्यंत 7व्या माळेला होणारा हा दसरा मेळावा सगळ्यांना स्क्रीनवरती पण दिसतंय। आता कॅमेरामनला विनंती आहे, कॅमेरा जर सेट झाले असतील तर तुम्ही देखील खाली बसा कृपया। या ठिकाणी महाराष्ट्राचं कुलदैवत बिरोबा महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील ओबीसी बांधवांचा एकच आवाज सन्माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब, आमचे मित्र दौलतनाना शितोळे, हैबतपुरे महाराज आणि सर्व गोपीचंद पडळकर साहेबांना ऐकण्यासाठी। बरं का, मी जरी मनोगत व्यक्त करण्यासाठी उभारलो असलो तर आपल्या सगळ्यांना माहित आहे आपण सर्वजण या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेबांना ऐकण्यासाठी जमलेले महाराष्ट्रातील तमाम बहुजन हिंदू बांधव। मला या ठिकाणी शेठनी सांगितलेलं आहे आपल्याला आडवं तिडवं काही बोलायचं नाही। त्याच्यामुळं मी पहिल्यांदा तुम्हाला एवढंच विचारतो, थिएटरमध्ये कुणी कुणी पिक्चर बघितलाय हात वरती करा। ज्यांनी त्यांनी थिएटरमध्ये पिक्चर बघितला नाही का? थिएटरमध्ये ज्यांनी पिक्चर बघितलाय त्यांनी हात वर करा। पिक्चर कुठलाही सुरू व्हायच्या अगोदर त्याच्यामध्ये काही अक्षर येतात। या चित्रपटात दाखवलेले सगळे सीन याचा कुठल्याही वास्तवाशी संबंध नाही। कुठल्या व्यक्तीचा उल्लेख, प्राण्याचा उल्लेख झाला तर तो केवळ योगायोग समजावा। माझ्या भाषणामध्ये जर कुणाचा उल्लेख झाला तर तो केवळ योगायोग समजावा। ज्यांना कुणाला कुणाचं नाव माझ्या भाषणात ऐकायची इच्छा नाही त्याने आपल्या कानामध्ये बोट घालून घ्यावीत। साधा सोपा सरळ विषय आहे। शनिवारीच आपला अगोदरची तारीख 28 तारीख होती आणि शनिवारीच त्या ठिकाणी मला पडळकर साहेबांचा फोन आला। संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पावसाचं वातावरण आहे आणि आदरणीय भुजबळ साहेबांच्यामुळे आपण 28 तारखेचा मेळावा हा 30 तारखेला घेतलेला आहे। तर आपण 30 तारखेच्या मेळाव्याच्या संदर्भामध्ये पावसाच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेऊया। मी पडळकर साहेबांना एवढंच म्हटलं, जिथं गोपीचंद पडळकर उभा असतात तिथं पावसाला यायला सुद्धा परवानगी घ्यावी लागते। मग कुणी अंटू पंटून जतमध्ये चक्रा मारण्याची काही गरज नाही। फक्त जरा शेठने कवठेमंकाळ तालुक्यामध्ये लक्ष घातलं काय, अनेकांचं त्या ठिकाणी ऍसिडिटी उमळून आली। मग मला सांगा शेठनी ईश्वरपूरमध्ये लक्ष घातल्यानंतर काय परिस्थिती होईल। मी कुणाचंही नाव घेणार नाही, कारण झुंड में तो शुअर आते हैं, शेर अकेला ही आता है। गेल्या आठवड्यात आपण बघितलं या महाराष्ट्रातली शिकारी कुत्र्यांची संघटना ही भुंकण्यासाठी त्या ठिकाणी सांगलीमध्ये आली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं भुंकून गेली, वेगवेगळ्या तालुक्यात होते। पुन्हा सांगतो, कुणाच्या भावना दुखवल्या तर क्षमस्व। आणि त्या ठिकाणी शेठवरती, सन्माननीय देवाभाऊंवरती टीका करून गेली। मगाशी माऊली भाऊंनी सांगितलं, या ठिकाणी आम्हा बहुजनांचा विठ्ठल म्हणजेच गोपीचंद पडळकर आणि आमचा पांडुरंग म्हणजेच देवाभाऊ आणि बहुजनांचं पांडुरंगाच्या जर कपाळावरती आपण पाहिलं त्या ठिकाणी जो टिळा असतो तो टिळा म्हणजेच गोपीचंद। पांडुरंग जर आमचा देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब असतील तर त्यांच्या कपाळावरचा बहुजनांचा टिळा म्हटलं तर ते गोपीचंद पडळकर साहेब आहेत। काहीही चुकीचं बोललेले नाहीत। परत एकदा सांगतो, यापूर्वीच्या काळामध्ये गोपीचंद पडळकर साहेब
कुणालाही चुकीचं काहीच बोलले नाहीत। कुणाला वाटतंय गोपीचंद पडळकर साहेब चुकीचं बोललेले नाहीत त्यांनी हात वर करा। संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी बोललेला आहे, गोपीचंद पडळकर साहेब कुणालाही चुकीचं बोललेलं नाहीत। गोपीचंद पडळकर साहेब एवढंच म्हटले की अमक्याचं हे जे काही आहे तर मला शंका वाटते। त्याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसापूर्वी ज्या वेळेला ही दोन्ही काही जे काही एकत्र होते त्यावेळेला एक मराठवाड्यातील वक्ता त्या ठिकाणी आला ईश्वरपूरला आणि म्हटला की आमचे साहेब वाघाची औलाद आहे, वाघाची औलाद आहे म्हटला। नंतर एका वक्तव्यात म्हटला दुसरा वक्ता आमचे साहेब ही कृष्णा काठची औलाद आहे। अरे कृष्णा काठची, एक जण म्हणतोय वाघाची औलाद, एक जण म्हणतोय कृष्णा काठची औलाद, एक जण म्हणतोय वाळवेची औलाद। मग गोपीचंद पडळकर साहेब एवढंच म्हटले मला शंका वाटते नेमकं वाघाची औलाद कृष्णा काठची औलाद, मग चुकलं काय? अरे चुकलं काय? काही चुकलं नाही। आणि गोपीचंद पडळकर साहेब एकदा बोलले विषय कट। आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम धनगर, माळी, वंजारी, कोळी, छोट्या मायनर ओबीसी देखील गोपीचंद पडळकर साहेबांच्या सोबत आहेत। या महाराष्ट्रातला एक मराठा बांधव म्हणून मी सांगतोय, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा राज्याचा समन्वयक म्हणून सांगतोय, मराठा त्या ठिकाणी ज्यावेळेला आरक्षण मागतो हा मराठा विस्थापित झाला केवळ प्रस्थापित मराठ्यांच्यामुळं, यांच्या कारखानदारीमुळं, आपल्या स्वतःलाच खाण्याच्या प्रवृत्तीमुळं। आणि गोपीचंद पडळकर साहेबांनी कधीही विस्थापित मराठ्यांना विरोध केलेला नाही। ओबीसी समाजाचं आरक्षण अबाधित ठेवून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासंदर्भात कधीही विरोध केला नाही। म्हणून पडळकर साहेब मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की या महाराष्ट्रातील विस्थापित मराठा जो आहे तो देखील तुमच्या पाठीशी आहे, ओबीसी जो आहे तो देखील तुमच्या पाठीशी आहे। आणि आता संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या ओबीसींचं नेतृत्व देखील आपण करणार आहात। याच दिवशी आज शस्त्रपूजन देखील आहे। म्हणून आपण या ठिकाणी पाहिलं आपल्या नाभिक बांधवाचं त्या ठिकाणी छोटंसं वस्तार आहे त्याचं पण पूजन केलं, कुंभार बांधवांचं चाकाचं पूजन केलं। सगळ्या 18 लुतेदार, 12 बोलतेदार, तलवारीपासून कुऱ्हाडीपासून भाल्यापर्यंत सगळ्या शस्त्रांचं पूजन हे या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे। त्यामुळं अशा प्रकारचा योग हा कुठं सुद्धा येणार नाही। गोपीचंद पडळकर साहेबांच्या वरती महाराष्ट्रातनं टीका होते। काही लोक मी म्हटलं शिकारी कुत्र्यांची संघटना जर टीका करत असेल तर ते केवळ ईश्वरपूरचं त्या ठिकाणी इस्लामपूर झालं म्हणून, या इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं म्हणून त्या ठिकाणी टीका होत आहे। ज्याला वाटते अब्दुल रात को घर में आते हैं तो त्या ठिकाणी ईश्वरपूरला विरोध करत आहे आणि त्याचा विरोध कायम होत राहणार। त्यामुळे अशा ठिकाणी अजिबात भीक घालण्याची गोपी भक्तांची गरज नाहीये। आपण सगळेजण पडळकर साहेबांना या ठिकाणी ऐकायला आलेलो आहेत, त्यामुळं मला बरचसं त्या ठिकाणी हिशोब मांडायचा होता, पण पडळकर साहेब आहेत, दौलत नाना आहेत, हैबतपुरी महाराज आहेत, अनेक मंडळी माझ्या नंतर या ठिकाणी बोलणार आहेत। त्यामुळं मी माझं मनोगत जे आहे ते या ठिकाणी आवर्त घेतो। एवढंच सांगतो, आपल्या वाघाचा उद्या वाढदिवस आहे। हा वाढदिवस आपण मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत। दसरा देखील आहे, शमीच्या झाडावरती ठेवलेली शस्त्र हे उतरण्याचा दिवस आहे। आणि याच्या पुढे जर गोपीचंद पडळकर साहेबांच्या वरती वैयक्तिक टीका जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर ती शमीच्या झाडावरती शस्त्र ही गोपी भक्तांनी महाराष्ट्रातल्या खाली उतरलेली आहेत, ही तमाम या ठिकाणी टीकाकारांनी लक्षात घ्यावं। या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अहिल्या, छत्रपती शिवाजी महाराज की जय।